माझा आवाज जनतेचा. थरारक रेस्क्यू ऑपरेशन. नाणेघाटातील खोल दरीतून युवकाचा मृतदेह अखेर बाहेर. नमस्कार, आपण पाहत आहात शिवनेरी माझा. जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ नाणेघाट येथून एक अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका 22 वर्षीय युवकाचा खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पारगाव गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील 4 मित्र सोमवारी दुपारच्या सुमारास नाणेघाट परिसरातील नानाचा अंगठा या डोंगरावर फिरण्यासाठी गेले होते. पर्यटनाचा आनंद घेत असताना त्यापैकी दत्ता विनायक लोंढे वय 22 वर्ष हा अर्ध्या वाटेतून परत जातो असे आपल्या मित्रांना सांगून निघाला. मात्र काही वेळानंतर इतर 3 मित्र पार्किंगच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा दत्ता तिथे नव्हता. सुरुवातीला तो दुसऱ्या वाटेने गेला असेल असा त्यांचा समज झाला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने मित्रांची चिंता वाढली. मित्रांनी परिसरात त्याचा शोध सुरू केला. स्थानिक नागरिकांची मदत घेतली. डोंगरावरील पायवाटा, झाडी आणि आसपासचा परिसर पिंजून काढला. पण दत्ताचा कोणताही मागमूस लागत नव्हता. त्यानंतर तात्काळ जुन्नर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच जुन्नर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत वनविभाग, आपदा मित्र आणि विविध रेस्क्यू पथकांनीही शोध मोहीम सुरू केली. मात्र त्यावेळी नाणेघाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. दाट धुके, वेगवान वारा आणि शेकडो फूट खोल दरी यामुळे प्रत्येक पाऊल अत्यंत धोकादायक ठरत होते. शोधादरम्यान दत्ताची एक चप्पल आणि पाय घसरल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे दत्ता पावसात तोल जाऊन दरीत कोसळल्याची शक्यता अधिक बळावली. थर्मल ड्रोनच्या मदतीनेही शोध घेण्यात आला. मात्र खराब हवामानामुळे ड्रोनलाही स्पष्ट दृश्य मिळत नव्हते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली शोध मोहीम अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू होती. आज 21 जुलै रोजी सकाळी पुन्हा युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली. मुरबाड येथील सह्यागिरी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. जीवाची पर्वा न करता रेस्क्यू टीमचे सदस्य दोरांच्या सहाय्याने खोल दरीत उतरले. सुमारे 3.5 तास अथक आणि शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सकाळी 9:30च्या सुमारास घोणेघाट परिसरातील खोल दरीत दत्ता लोंढे यांचा मृतदेह आढळून आला. मात्र मृतदेह सापडणे म्हणजे मोहीम संपली नव्हती. खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली. मृतदेह ज्या ठिकाणी होता ते ठिकाण अत्यंत धोकादायक होते. सतत सुरू असलेला पाऊस, निसरडेकडे, खोल दरी आणि धुक्यामुळे मृतदेह बाहेर काढणे हे मोठे आव्हान बनले होते. रेस्क्यू टीमच्या जवानांनी दोरांच्या सहाय्याने अत्यंत सावधगिरीने दरीत उतरून मृतदेह सुरक्षितपणे वर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अनेक वेळा पावसामुळे काम थांबवावे लागले, तरीही त्यांनी हार मानली नाही. जवळपास प्रत्येक पाऊल जीव धोक्यात घालून टाकावे लागत होते. अखेर अनेक अडचणींवर मात करत रेस्क्यू टीमने दत्ता लोंढे यांचा मृतदेह दरीतून सुरक्षित बाहेर काढला. या संपूर्ण शोध आणि बचाव मोहिमेत जुन्नर पोलीस, वनविभाग, आपदा मित्र आणि सह्यागिरी रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी उल्लेखनीय धाडस, संयम आणि समन्वय दाखवत ही मोहीम यशस्वी केली. प्राथमिक माहितीनुसार पावसामुळे पाय घसरून दरीत कोसळल्याने दत्ता लोंढे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पारगाव गावात शोककळा पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सर्व पर्यटकांना आवाहन केले आहे की पावसाळ्यात पर्यटनासाठी जाताना प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे.